श्वास बाहेर सोडून घ्यायचं, श्वास आतमध्ये घेणे पूरक, श्वास रोखून घेणे सुंदर, याला प्राणायाम म्हणतात. ध्यान साधना नाही, ध्यान साधना श्वासावर लक्ष केंद्रित करणे. श्वास आतमध्ये जात आहे, बाहेर जात आहे, कुठपर्यंत श्वास पोहोचत आहे याच्या फक्त आपण लक्ष त्याच्यावर केंद्रित करू. समाधी मार्गाचे प्रकार आणि चौथी जो प्रकार आहे समाधी मार्गाचा, हा फार कठीण आहे. हा करणं आपल्याला आपल्या आवाक्याचं पाहिजे आहे. कारण तो ध्यान साधण्यासाठी डोक्यामध्ये काहीतरी बसते काय हा प्रकारचा त्रास करून आपण तो करू शकत नाही. आता नियमित हा सोबत व्यायाम करा, ज्याने संपूर्ण आधार माहितीवर मनाची एकाग्रता लागते. तुमचं मन घेऊन तुमच्या मनातील ज्या कृष्ण आहे, हा हळूहळू कृष्ण सुद्धा नाही, त्या कृष्ण म्हणजे काय, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, माया, अहंकार, ह्या सगळ्या हळूहळू नाही होतात. हे दीर्घकाळ चालणार, नियमित चालणारे प्रोसेस आहे. आपण औषध घेतलं बरं होत असं नाही. हे नियमित घाल तर तुम्हाला याचे फायदे नेहमी मिळतील. तुम्ही काही दिवस करायला थांबून जा, याला तुम्हाला फायदा मिळणार नाही. मागे पुढे काय करा, त्यातल्या 3 आपण ज्या करत आहोत, 3 आपण अभ्यास करतो. आपला दुसरा प्राणायाम हा संपला. त्यानंतर त्याला तुम्ही लक्षात घ्या, काय म्हणतात याला, तुम्हाला सांगतो त्याला कपालभाती म्हणतात किंवा श्वासमध्ये रेचक, कपालभाती किंवा रेचक प्राणायाममध्ये याला कपालभाती म्हणतात. आता आपल्याला उज्जाई प्राणायाम करायचा आहे. घशाचा आणि थायरॉइड, घशाचे कोणतेही प्रॉब्लेम होते याने माणसे होतात. चला सर्व बसा. घशातून फक्त आपल्याला आवश्यक आहे 3 मिनिटं करायचं आहे. बघा सुरुवात करायची. कारण आपण तो श्वास करायचा, काही वेळ रोखून ठेवायचा, नंतर उजव्याने सोडायचा, नंतर मग उजव्याने घ्यायचा, डाव्याने थोडासा असं अल्टरनेट मागं पुढं जी प्रक्रिया सुरू राहिली. आणि ॲलर्जिक प्रॉब्लेम, डोळ्याचे प्रॉब्लेम आणि मायग्रेन ह्या प्राणायामने ते दूर होतात. सुरू करूया. उजवा हात वरती द्या.
सम्यक दृष्टी म्हणजे सत्य जाणून घेणे, सम्यक संकल्प म्हणजे संकल्प करणे, सम्यक वाणी तुमची वाणी कशी असली पाहिजे, नेहमी गोड असली पाहिजे, प्रेमळ असली पाहिजे, आदरपूर्वक असली पाहिजे. सम्यक कर्मांतर तुमचे कर्म कसं असले पाहिजे, कुशल कर्म असले पाहिजे, अकुशल कर्म करायचे नाही. सम्यक आजीविका तुम्ही जीवन उठता सकाळपासून सायंकाळपर्यंत हे तुमचं पंचशिलावर आधारित तुमचं जीवन असलं पाहिजे. आजीविका सम्यक व्यायाम सावधान, सम्यक व्यायाम म्हणजे कृष्ण नायका करणे, वाईट विचार मनातून काढून टाकणे. आणि सातवी आहे सम्यक स्मृती म्हणजे चिंतन म्हणून करणे, आपण जे काम करतो त्याच्यावर चिंतन म्हणून केलं पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे आपण जेव्हा समाधीच्या प्रकाश करत आहोत आपल्या, हे सम्यक समाधी जेव्हा असते माणसाच्या मनातील वाईट विचार येणं बंद होतात, म्हणजे विचार येत नाही तेव्हा आपण सम्यक समाधी असते. समाधी फक्त लागते त्याला सम्यक समाधी म्हणजे वाईट विचार नाही शकत, त्याला आपण अष्टांगिक मार्ग. मग त्याच्यासोबत सोबत 10 पायऱ्या तुम्हाला करायचं. बाबासाहेबांनंतर गावठी आणि प्रयत्न सांगितलं मी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करायचा आणि दोघा मुलांना सांगितलं 10 पायऱ्या ठीक आहे. म्हणून आपण ते केलं पाहिजे, कारण की त्याच्यात आपला बदल न पडत नाही, तर बदल पडणं न पडण्यात कारण आपण त्याचं आचरण करत नाही. मग 10 पायऱ्या कोणतं, पहिलं शिलाचं पालन केलं पाहिजे, दान भरपूर दिलं पाहिजे. तिसरं उपेक्षा म्हणजे सतत प्रयत्नशील असले पाहिजे, तेही माघार न घेता ते पूर्ण केलं पाहिजे. शांती माफ करून गेलं पाहिजे, कोणाला चूक झाली आपण त्याला माफ करून गेलं पाहिजे. मग सत्य, नेहमी सत्य बोलायचं. 7वं. 8वं अधिष्ठान, दृढ संकल्प करा, दृढ निश्चय करायचा. आणि 9वी आहे करुणा म्हणजे माणसाने माणसासोबत प्रेमाने वागणे, करुणा म्हणजे एकमेकावर करणे. आणि 10वी आहे मैत्री करुणा, मैत्री पारमिता. अशा एकूण 10 पारमिता तुम्हाला, 5 पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता तुम्हाला ह्या नियमित तुम्हाला आपल्याला. चला हात पुढे घ्या, असा व्यायाम करू, असं गोल घुमा, मुठी बंद करू, फक्त मनकडे फिरवायचं आपल्याला. तथागत बुद्धांनी प्रथम पंचवर्ग पूर्ण हे शिक्षण दिलं. प्रथम त्यांनी नियम सांगितले की ह्या नियमाचं पालन केलंच पाहिजे. कोणते नियम मी तुम्हाला 5 सांगितलं. दुसरा अष्टांगिक मार्ग, अष्टांगिक मार्गाचा तुम्ही अवलंब केलाच पाहिजे. आणि 10 पारमिता तुम्ही पालन केलं पाहिजे. 10 पारमिता ह्या पूर्ण करायच्या असतात, त्याचं पालन केलं पाहिजे. आणि 4थं समाधी मार्गाचा अभ्यास केला पाहिजे. हे माणसाला गरजेचं आहे. विरुद्ध दिशेने घ्या, फक्त मनगट झुकायचं. आता असे हात घ्या, असे गोल फिरवा, गोल बनलं पाहिजे. गोल हे आपले जे हाताचे हे आहे एकमेकाला स्पर्श केलं पाहिजे. हे शिबिर करता करता शहरात मी सुरुवात केली जात होतो, परंतु मला वाटलं की आपण ज्या विहारामधून धम्मग्रंथ पठण करतो त्या विहारात आपण हे केलं पाहिजे. म्हणून मी हे विहारामध्ये तुम्हाला येऊन सांगितलं की आपल्याला अनाथांसाठी प्राण्यांच्या साधनाचा शिबिर घ्यायचं आहे. ज्या ज्या लोकांनी त्याचा फायदा घेतला त्या लोकांना फायदा झाला, ज्या लोकांनी नाही घेतला त्यांना ते नंतर पस्तावून कामे सुद्धा केलं होतं बरं झालं असतं. कारण की हे तथागत बुद्ध म्हणतात हा धम्म तुम्हाला अजमावून बघा, म्हणजे तुम्ही त्याचं आचरण करा आणि त्याचे तुम्ही फायदे करून घ्या. त्याच प्रकारचा हा अनाथांसाठी प्राणी ध्यान साधना सुद्धा त्याच प्रकारे तुम्ही स्वतः करा आणि स्वतःच अनुभवा. चला विरुद्ध दिशेने नियमित करायचं आहे. तुम्ही सवय लागली तर तुम्ही आरामात करू शकता. तर तुम्हाला जर सवय वाटते म्हणजे तुमचे हात दुखतात, कारण ती नसा तुमच्या पूर्ण ब्लॅक झालेल्या आहेत.
हा संपूर्ण समाधी मार्गाच्या अभ्यासामुळं माणूस शरीर निरोगी बनते, हळूहळू आजार दूर होतात. परंतु हे लक्षात घ्या, ज्याला आजार आहे त्याने औषधी बंद करायचे नाही, स्वतःच्या मनात काहीच करायचं नाही, डॉक्टर सांगेल त्यानुसार करायचं. आता 3 करायचं आहे. ह्याप्रमाणे आपल्याला करायचं. आता आपल्याला वज्रासनात बसून मंडूकासन करायचं आहे. ज्यांना मागे पाय करून बसता आलं त्यांनी बसा, त्यांनी नाही बसता त्या स्थितीमध्ये बसून करा. मंडूकासन वज्रासनात लावून आपण मंडूकासन करायचं आहे. असं उजवा हात नाभीवर, दुसरा हात वरती आणि श्वास लंबा भरून श्वास बाहेर सोडून समोर झुकायचा आहे. यावरती यावर असं हात तुम्हाला 5 ते 6दा करायचा. आपण आता 3दाच केलो. आता वेळेच्या अभावी आपल्याला कमी करायचं. आता आपण शेवटच्या अभ्यासाकडे आलो. भामरी, उद्गीत आणि ध्यान साधना. नवीन लोक त्यांना एकदा समजून घ्या, नंतर मग सुरुवात करा. तुम्हाला सांगतो, हे कानाचे पडदे बंद करायचे आहेत आणि भ्रमरासारखा आवाज काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे 3दा झालं की मग डोळे बंद ठेवून ओंकारचा नाद करायचा आहे तोंडाने. हे 3दा करायचं. चला सुरू करा.
थांबा. ध्यान साधनेला बस. डावा हात खाली पंजा, त्याच्यावर दुसरा पंजावर आणि 2 हाताचे अंगठे हे एकमेकाला स्पर्श करत ठेवा. हात वरती घ्या, एकमेकाला घर्षण करा आणि जोडावरून इथून हळूहळू डोळे उघडायचे. हा समाधीचं ध्यान साधण्याचा 10 मिनिट तुम्हाला नियमित करायचे आहेत. आज आपण कमी रोज ह्याप्रमाणे तुम्हाला करायचे आहेत. आता आपल्याला 10 दिवसामध्ये तुम्ही काय शिकलं, तुम्हाला काय अनुभव आला आणि तुमचे आजार होते ते काय कमी वाटते हे तुम्हाला आपले अनुभव सांगायचे आहेत. हा माईक त्यांना आपण ज्यांना प्रतिक्रिया त्यांच्याकडे लावा. थेट चॅनलची गायत्री आवडे मॅडम दिलेली आहे आणि आपल्या ज्यांचा अनुभव काय राहिलेला आहे ते आपल्याशी संवाद साधणार आहे. आपण त्यांच्याशी वार्ता करूया. आणि तरी आपल्या या माध्यमातून आपल्याला कसे अनुभव आलेले आहेत आणि आपल्या जीवनामध्ये याचा काय परिणाम झालेला आहे याच्यावर आढावा द्या.
बनसोड सरांनी आम्हाला जे काही व्यायाम प्रकार शिकवलेले आहे त्या व्यायाम प्रकारामुळे आम्हाला खूपसा फायदा दिसून आलेला आहे. आमचे पाय वगैरे दुखत होते ते थोडे कमी झालेले आहे आणि मान वगैरे दुखत होती त्या व्यायामाला थोडासा आम्हाला आराम झालेला आहे. आणि खूप छानसे असे सकाळी उठून आम्ही आंघोळ पाणी करून बरोबर विहारात येऊन आम्ही जे हे व्यायाम प्रकार शिकलेले आहोत ते आम्ही यापुढे आचरणात आणू आणि आमच्या घरी हळूहळू करत राहू आणि आमच्या आरोग्याला हे देऊ, विराम देऊ आणि करतच राहू. आणि जय भीम, सगळ्यांना जय भीम. सुंदर हा आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असणारा हा ध्यान साधना आपल्याला आणि आपल्याकडे मान्यवर मॅडमने आपल्याला अनुभव आपल्याला सांगितले आहे आणि अनुभवामध्ये त्यांना सुंदर अनुभवाच्या माध्यमातून त्यांची प्रकृती सुद्धा सुखरूप झालेली आहे आणि त्यांनी आपला प्रसंग आपल्याला सांगितला आहे. त्यामुळे सकाळची वेळ अत्यंत उपयोगी असते आणि त्या सकाळच्या वेळी हा साधना प्रत्येक व्यक्तीला एक अनुभव देणारा हा साधना आपल्याकडे दुसऱ्या मॅडम सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेऊया काय झाली. ते चॅनलची सुभद्रा शेवाळे मॅडम दिलेली आहे आणि त्या सुद्धा या ध्यान साधण्यामध्ये निरंतर येतात आणि आज त्यांची प्रकृती सुद्धा थंडी झालेली आहे. त्यांच्याशी वार्ता करूया काय सांगणार. मॅडम आपण निरंतर या ध्यान साधण्यामध्ये पोहोचून राहिले आहे. तुमचा अनुभव काय आला ह्या 10 दिवसांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे आणि तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम झालेला आहे ज्याच्यासोबत तुम्ही काय सांगाल सर फायदा होता पैसे सांगा. प्रकृतीमध्ये आम्हाला थोडा आराम आहे आणि शुगर पण कमी झालेलं आहे माझं. किती दिवसापासून शुगर होती तुम्हाला? मला शुगर 8 वर्षापासून. 8 वर्षापासून 10 दिवसामध्ये आणखी शुगर थोडं कमी झालं आहे. अजून त्रास काय कमी आहे? त्रास आता हे थोडं पोटाचा वगैरे त्रास कमी आहे. पोटात त्रास वाटत होता. पोटाचा त्रास आणि शुगर हे तुमचं कमी झालेला आहे. अजून त्रास काय आहे? मला हे गुडघे दुखण्याचा, गुडघे दुखण्याचा सुद्धा, कंबर दुखण्याचा थोडा कमी आहे. तेवढा निश्चित कमी झाला आणि होणार. निश्चितच त्यांची शुगर जी वाढलेली प्रमाणात होती कुठे ना कुठे कमी प्रमाणात झालेली आहे आणि त्याची प्रकृती आहे थंडी आपल्याला दिसत आहे. आणि या कार्यक्रमाच्या या ध्यान साधण्याच्या याच्यामध्ये ते आवडून येतात आणि क्रिया पूर्णपणे करून एक अनुभव चांगला सुद्धा येतात आणि लोकांना सुद्धा त्यांनी योगासाठी आव्हान केलं आहे. आपल्याकडे दुसरे मान्यवर साहेब सुद्धा आहे, मॅडम सुद्धा आहे, त्यांची प्रतिक्रिया जेव्हा काय सांगा. हे चॅनलची स्वाती चव्हाणे मॅडम बोललेले आहे आणि 5 दिवसापासून सतत या ध्यान साधण्यामध्ये येऊन त्यांनी सुद्धा याचा उपयोग करून घेतला आहे आणि त्याच्या प्रकारे जुळलेले आहे. त्यांचे अनुभव जाणून घेऊया काय त्यांनी कसे काय त्यांचा प्रयोग त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे. काय सांगा मॅडम आता पहिलं स्वाती चवारे. सर्वप्रथम जय भीम. माझं नाव स्वाती चवारे आहे. मी 5 दिवसापासून शिबिरला आलेली आहे. मला फायदा झालेला आहे आणि हात पाय कंबर आराम आहे मला. आणि बनसोड साहेबांनी 10 दिवसाचं शिबिर आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद. आणि सर्वप्रथम सर्व महिला आलेल्या त्यांचं पण धन्यवाद. आणि शुगर वगैरे असं वगैरे काही आहे नाही पण तरी पण सर्वांना आराम झालेला आहे आणि आमचं 5 दिवसाचं शिबिर झालं. टेन्शन पासून मुक्त करणं आणि ध्यान साधण्याच्या माध्यमातून सुंदर असा अनुभव आपल्याशी त्यांनी 5 दिवसामध्ये सुद्धा त्यांना एक सुंदर अनुभव मिळाला आहे आणि या अनुभवाच्या माध्यमातून त्यांना त्यांची प्रकृती आज दिसत आहे. कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास नाही
आणि शुगर तर निश्चितच कमी झालेली आहे. कुठे ना कुठे एक सुंदर अनुभव आपल्याकडे आपल्या चॅलेंजकडे संवाद साधलेला आहे. आपल्याकडे मॅडम जुळलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया काय झालं. चॅलेंजची गोकुळ मॅडम जुळलेले आहे आणि या ध्यान साधनेच्या सुरुवातीपासून तर आज 10 ते 12 दिवस होऊन झाले आणि या 10 ते 12 दिवसापासून त्यांनी या ध्यान साधनेमध्ये सतत येऊन एक सुंदर असा त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या सुद्धा वेगवेगळ्या त्रासापासून मुक्त झालेल्या आहेत आणि थेट आपल्या चॅलेंज जुळलेलं आहे. वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचा काय अनुभव आला. जय भीम सर्वांना. माझं नाव गोकुळा अटंबर आहे. मी 10 दिवसापासून विहारात येते, ध्यान साधना करते आणि शिबिर वगैरे हे चालू आहे 10 दिवसापासून. आणि आज मला फायदा म्हणजे चक्कर येत होते, डोकं दुखत होते आणि ॲसिडिटीचा खूप त्रास होता, तो थोडा कमी झाला आहे. मानेचा त्रास कमी झालेला आहे. हा, मान चक्कर येत होते मानेमुळे, ते कमी झालं. ॲसिडिटी कमी झाली. बनसोड साहेबांनी आम्हाला शिकवलेलं ध्यान साधना आणि योगा हे करायचं सांगितलेलं आहे. हे 10 दिवसापासून आम्ही त्यांचे आभार मानते. बनसोड साहेबांनी या ध्यान साधना त्यांना ज्या महत्वपूर्ण ध्यान साधना त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे आनंद देणारा याकरिता त्यांनी या ध्यान साधनाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा त्यांना टाळ्यांच्या गजरात त्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहे आणि ते आपल्या त्यांनी वार्ता केली आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया काय झाली. अपडेट चॅनलचे नामदेव साहेब जुळलेले आहे आणि सुद्धा या ध्यान साधनामध्ये त्यांनी येऊन त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. त्याचा आरोग्य चांगलं सुदृढ झालेलं आहे आणि ते त्यात जुळलेले आहे. काय त्याचा अनुभव जाणून घेऊया. सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये 10 दिवसापासून ध्यान साधना शिबिर चालू होतं. या 10 दिवसामध्ये मी अनुभव घेतलेला आहे ध्यान साधनेचा. यामुळे प्रकृती निरोगी राहते आहे आणि मला जो डाव्या पायाचा त्रास होता तो त्रास कमी होत आहे, कमी झालेला आहे आणि मनाची एकाग्रता हे वाढते आहे. मन निश्चल आणि स्वच्छ यावर या साधनेचा भर असतो. त्याचप्रमाणे या योग साधनेमुळे माणसाचं प्रकृती निरोगी राहते याचा मला ठाम विश्वास आहे. त्यांनी आपल्या त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे आणि 10 दिवसाचा त्यांचा हा अनुभव आणि आरोग्य प्रसिद्ध आहे आणि याचा अत्यंत पुरेपूर याचा फायदा त्यांनी घेतलेला आहे. हे आपल्याकडे एक आई सुद्धा जुळलेली आहे. त्या सुद्धा या ध्यान साधनेमध्ये निरंतर येऊन झालेले आहे. त्यांची प्रतिक्रिया घेऊया. साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यात आम्ही सगळं यांच्या टाळ्यांच्या थेट चॅनलशी शांताबाई खोबरागडे मॅडम जोडलेले आहे आणि या भूतालाच्या वयामध्ये सुद्धा या ध्यान साधनेच्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि याचा फायदा सुद्धा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आपल्याशी त्यांचा अनुभव शेअर करणार आहे. काय सांगण्याचा अनुभव आहे मॅडम पहिल्याचा. जय भीम सगळ्यांना. मी कांताबाई खोबरागडे. मला ॲसिडिटीचा आजार होता. मला थोडंसं डोक्यामध्ये दुखत होतं, मला चक्कर येत होते, हात पाय बोटं गिटं वाकडे हेकडे होत होते माझे असं. तर आता थोडंसं बरे आहेत, चांगलं वाटत आहे आता आणि हलकं हलकंही वाटत आहे. हातापायाचे बोटं वाकडे होत नाही आहेत. ॲसिडिटीचा एक त्रास तेवढा कमी झाला आहे आणि डोकं बी थोडंसं कमी झालं आहे. आईच्या चेहऱ्यावरून पाहून आला आनंद आणि हास्यमय आनंद आहे आणि त्यांनी आपल्या चेहऱ्याची त्यांचा अनुभव सांगितला आहे. आणि आपण
पुढच्या दिवशीपासून आज किती दिवस आपण ते आले आहे? मला 10 दिवस होऊन गेले पूर्ण. सतत तुम्ही 10 दिवस आले आहे हो. आणि या 10 दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या त्यांनी क्रिया सांगितलेल्या आहेत आता कुठे कुठे तुम्हाला गुन्ह्याचा सुद्धा फायदा होणारच आहे. जसे आपण त्यांना दिलं मॅडम ते चॅनलची जागृती कुलकर मॅडम बोललेली आहे आणि त्या सुद्धा या 10 दिवसाचा ध्यान साधनेमध्ये येऊन त्यांनी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे आणि अनुभवाचा त्यांचा काय आढावा आहे ही त्यांची वार्ता घेऊया. विशेषतः आहे त्यांची एक या कार्यक्रमामध्ये घेऊन सतत याचा अनुभव घेतात आणि लोकांना सुद्धा संदेश सांगतात. जाणून घेऊया त्यांचा काय अनुभव आहे. पण आपला पहिला जय भीम. माझं नाव जागृती फुलकर आहे. मी इथे 10 दिवस झाले आहे प्राणायामला येत आहे आणि माझे जे काय आहे हातपाय दुखणे मुंग्या येणे हे माझं कमी झालेलं आहे. पोटाचा विकार कमी झालेला आहे आणि थोडं माझं डोकं दुखत होतं. मायग्रेनचा थोडा त्रास होता त्याच्या थोडंसं कमी झालं आहे. मी आता थोडं म्हणजे मला थोडं बरं वाटत आहे. मी 10 दिवसाचा हा प्राणायाम केला खूप छान वाटत आहे आणि भाईसाहेब सरांनी आम्हाला सगळ्यांना चांगलं शिकवलेलं आहे आणि छान पण वाटत आहे. सकाळी येऊन आम्ही आमच्या दर्शन घेत होतो. आमच्या गौतम बुद्धाचं भगवंताचं दर्शन होत होतं. आम्हाला खूप फ्रेश वाटत होतं आणि सकाळचं म्हटलं की खूपच छान असं वाटायचं. आपला अनुभव आपल्याला सांगितला आहे आणि कुठे ना कुठे या सारख्या त्रासापासून मुक्तता ते काही वेगवेगळ्या रोगापासून मुक्तता आपल्याला या ध्यान साधण्याच्या माध्यमातून झालेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे विचार आपल्या मनामध्ये येतात त्यांना सुद्धा दूर करण्याचं काम या ध्यान साधण्याच्या माध्यमातून करून लोकांपर्यंत एक संदेश सुद्धा पोहोचण्याचं काम केलं आहे की ध्यान साधण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये सुद्धा प्रकाश निर्माण होऊ शकतो. आपल्याकडे मान्यवरांनी आपल्याला विस्तार सांगितले आहे आणि आपल्या मान्यवर साहेब बोललेले आहे त्यांची प्रतिक्रिया घेऊया काय आहे. ते त्यावेळेची दिनभर वाचवायसाठी दिलेले आहे आणि ते सुद्धा या 10 दिवसाच्या या शिबिरामध्ये पोचले होते आणि त्यांनी सुद्धा ध्यान साधण्याचा अनुभव घेतलेला आहे. आपल्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. काय सांगण्यात आलं तर आपण पाहिजे. सर्वप्रथम मी जय भीम करतो. आज 10 दिवसापासून इथे ध्यान साधना कार्यक्रम होत आहे आणि याच्यामुळे बरेचसे आम्हाला लाभ झालेले आहेत. याच्या आधी आम्हाला कमरेचे उठण्याचे त्रास होते आणि या ध्यान साधनेमुळे आता आम्हाला आराम होत आहे आणि यापासून आम्हाला खूप आनंद होत आहे. बनसोड साहेबांना पण मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला हे प्राणायाम ध्यान साधना शिकवली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. बनसोड साहेबांनी जे ध्यान साधना शिकवलेली आहे त्याचा पुरेपूर उपयोग प्रत्येक व्यक्ती या ध्यानामध्ये आलेला तो घेत आहे. त्यांना सुद्धा त्यांचा धन्यवाद त्यांना दादाचा गजराने त्यांनी केलेला आहे आणि त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊया. कसा अनुभव आहे काय आहे कशा त्यांना या ध्यान साधण्याचा अभ्यास कसा केला त्यांची प्रतिक्रिया घेऊया. ते चॅनलची प्रकाश बनसोड साहेब दिलेले आहे आणि या शिबिर घेण्यासाठी आणि या ध्यान साधण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्यांच्या कुठे ना कुठे एक जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे असा त्यांचा प्रयास असतो. हे आपण त्यांच्याशी वार्ता करूया जाणून घेऊया त्यांचं काय सांगतो. तर आपला प्रयास मी सर्वप्रथम जय भीम करतो. मी प्रकाश मणिराम बनसोड. आनापानसती प्राणायाम ध्यान साधना ह्या शिबिराचं मी लोकांना मार्गदर्शन करतो.
आनापानसती म्हणजे श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे, प्राणायाम म्हणजे श्वास बाहेर सोडणे रेचक, आत्मपूरक आणि श्वास रोखून ठेवणे कुंभक, आणि ध्यान साधना म्हणजे श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करणे. यांच्या संपूर्ण एकूण 7 प्रकार आहेत. प्रथम प्रकार श्वास रोखून ठेवणे कुंभक. दुसरा प्रकार आहे त्याला उज्जाई म्हणतो, ज्याने घशाचे प्रॉब्लेम दूर होतात. तिसरा आहे कपालभारती. कपालभारतीने शरीरातील ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या मोकळ्या होतात. हार्टचे प्रॉब्लेम, पॅरलाइज, कॅन्सर सारखे आजार किंवा कुठेही शरीरावर गाठ असेल ते गाठ नाहीशी होते. चौथा प्रकार आहे अनुलोम विलोम. यांनी ॲलर्जिक प्रॉब्लेम दूर होतात. मायग्रेन पेन, डोळ्याचे त्रास यांनी संपूर्ण दूर होतात. चौथा आहे वज्रासनात बसून मंडूकासन करणे, यानी पोटाचे आजार याने नाहीसे होतात. आणि उज्जाई जो प्रकार आहे, आणि थायरॉइड, घशाचे प्रॉब्लेम आणि घोरणे हे सुद्धा बरं होते. मग पाचवा आहे भामरी. भामरीनं मन शांत होते. भामरी गजानंतर उद्गीतनं सुद्धा मन शांत होते. आणि शेवटच्या वेळेस आपण ध्यान साधना लागतो तेव्हा मन पूर्ण एकाग्र होते. एकाग्र झाल्यामुळे कोणतंही काम करत असेल व्यक्ती, ज्या बी व्यक्तीने याचा अभ्यास केला, समाधी मार्गाचा अभ्यास केला करतो तो, त्या माणसाचं मन एकाग्रता होतो. त्याचे हळूहळू तृष्णा नाहीशा होतात. तृष्णा नाहीशा झाल्यामुळे शरीरातील एकाग्रते, शरीरातील आजार दूर होतात. आता ह्या 10 दिवसाच्या शिबिरमध्ये 21/2/25 पासून हा शिबिर सुरू झालेला आहे. आज त्याची 2 तारीख 2/3/26 ह्या शिबिरामध्ये एकूण 10 लोक उपस्थित होते. त्यांच्यापैकी गौराताई आवडे यांना आपण त्यांचा अनुभव घेतला तर त्यांच्या शरीरामध्ये जे काही दुखणं कमी झालं, त्यांना फुरताई वाटली. त्याचप्रमाणे शेवाळताई होते, यांच्या शुगर होता, यांना पोटाचे त्रास होते, यांना गुडघे दुखी, पाठ दुखणे हे सुद्धा बरे झालेले आहेत. त्याचप्रमाणे गोकुळताई अटंबर यांना मानेचा त्रास, ऍसिडिटी, चक्कर येणे ह्या प्रकारचा त्रास ह्या 10 दिवसामध्ये कमी झाला आहे. त्याचप्रमाणे नामदेवाजी शिवारे साहेब यांचा गुडघेचा त्रास हा कमी होत आहे. त्यांना अजून बरेच आजार होते ते सुद्धा कमी झालेले आहेत. त्याचप्रमाणे कांताबाई खोब्रागडे यांना ऍसिडिटीचा भयंकर त्रास होता, चक्कर येत होता, त्यांचे शरीर दुखणं होतं ते सुद्धा त्यांचं कमी झालेलं आहे. त्याचप्रमाणे फुलकरताई यांचा खूप भयंकर मायग्रेन पेन त्यांना होता. मायग्रेन पेन, ऍसिडिटी, शरीरामध्ये मुंग्या येणे हा आजार त्यांचा नाहीसा झाला आहे. त्याचप्रमाणे वाघमारे साहेब यांचे शरीरामध्ये दुखणे होते, हे सुद्धा दुखणं कमी झाले आहे. ह्याप्रमाणे ह्या शिबिरामध्ये समाधी मार्गाचा अभ्यास सांगितला जाते. आणि त्या समाधी मार्गामध्ये आनापानसती, प्राणायाम आणि ध्यान साधना ह्या प्रकारे 10 दिवसाचा शिबिर करून मी लोकांचे हे जे विधी तथागत बुद्धांची आहे, तथागत बुद्ध जेव्हा प्रशिक्षण द्यायचे तेव्हा ध्यान मार्गाचा म्हणजे समाधी मार्गाचा ते अभ्यास शिकवायचे. त्याच्यासोबत 5 नियमाचे पालन करायला सांगायचे. 5 नियम म्हणजे हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे आणि नसलेली वस्तूचे सेवन न करणे. सोबत ते अष्टांगिक मार्गाचा अवलंब करायला सांगत होते. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी ह्याप्रमाणे अष्टांगिक मार्ग सांगायचे. त्याचप्रमाणे ते 10 पारमिता सुद्धा सांगत असत. दान पारमिता, शील पारमिता, दान पारमिता, उपेक्षा पारमिता, नैष्कर्म्य पारमिता, वीर्य पारमिता आणि शांती पारमिता, सत्य पारमिता, अधिष्ठान पारमिता आणि करुणा पारमिता आणि मैत्री पारमिता ह्याप्रमाणे ते त्यांचा नेहमीच अभ्यास सांगत असत. त्या काळामध्ये भगवान बुद्ध हा संपूर्ण अभ्यास ते लोकांना सांगत होते. लोक निरोगी राहायचे आणि त्यांचं मन सुद्धा हे निरोगी राहायचं. हा संपूर्ण अभ्यास केल्यामुळे
प्रत्येक माणसाने जर हा अभ्यास केला तर तो मनुष्य हा एकदम निरोगी आणि मन तन सुद्धा त्याचं निरोगी बनते. म्हणून ह्या प्रत्येक माणसाने ह्या शिबिराचं उपयोग किंवा करून घेतलं पाहिजे. मला स्वतः खूप प्रकारची ॲलर्जी होती. माझ्या नाकाला त्रास सुटला, वास सुटला होता. मी हे शिबिर 2002 मध्ये हे कळमण्याला मी 7 दिवसाचं शिबिर केलं. पण त्याच्यानंतर माझ्या अनुभवात असं आलं की याच्यामुळे संपूर्ण शरीरातील आजार हे नाहीसे होतात. त्याच्यामुळे मी सुद्धा हे लोकांना का सांगू नये म्हणून मी हा अभ्यास ह्या 2025 पासून मी सुरुवात केली आणि याचा हा 4था शिबिर आज ह्या सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये याचं समापन झालं. ह्या शिबिरामध्ये सिद्धार्थ बुद्ध विहाराचे संचालक मंडळ शेवारे साहेब, शेवारेताई, आवळेताई, फुलकरताई, पटंबरताई आणि असंख्य महिला आणि पुरुषांनी यांनी मला सहकार्य दिलं. मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि आजचा समारोप इथे संपत आहे असं मी जाहीर करतो. आता ते ह्या विहाराच्या माध्यमातून ते माझा काही सत्कार करणार आहेत. आपण तो सत्कार आपण घेऊया. बंधू साहेब, या ज्ञान साधनेसाठी निरंतर लोक तुमच्याशी जुळत आहे. याकरिता आपण आपला फोन नंबर सुद्धा याच्यावर तुम्ही सांगून तुमच्याला संपर्क साधावा. याकरिता तुम्ही आपला फोन नंबर आणि ज्ञान साधनाला कसं जुळायचं आहे याची माहिती सुद्धा आपण लोकांपर्यंत द्यावी अशी विनंती. मी हे शिबिर घेत असताना माझं नाव प्रकाश मणिराम बनसोड आहे. माझा संपर्क करायचा कोणाला असला तर माझा मोबाईल नंबर आहे 9623429569. ह्याप्रमाणे माझा संपर्क नंबर आहे. आपल्याला कुणाला जर त्याची शिबिर घ्यायची जर इच्छा असेल त्यांनी माझा हा संपर्क साधावा. चला जैताडा स्थित या सिद्धार्थ बौद्ध विहार या ठिकाणच्या उपासिका महिलांनी ज्या ज्या ध्यान साधना केल्या त्यांनी आपल्याकडे प्रशांत बनसोड साहेब ध्यान साधना घेतात. त्यांचा सत्कार आणि त्यांना फुल आणि त्यांचा मानसन्मान करण्यासाठी ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. बनसोड साहेब यांनी आम्हाला योगाचं मार्गदर्शन केलं आणि बऱ्याचशा लोकांना याचा फायदा झालेला आहे. तर यामुळे मी बनसोड साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो. संपर्क करून 10 दिवसांमध्ये फार चांगलं उद्बोधन केलं. याबद्दल मी आभार सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना नमस्कार आहे. जय भीम. तर सांगायचं म्हणजे हे धम्म शिबिर आदरणीय प्रकाशजी बनसोड होते 10 दिवसापासून घेत आहेत. त्यामुळे इथल्या परिसरातल्या लोकांना स्वस्थ चांगलं ठेवायचं काम ते करत आहे. समाज स्वस्थ राहील तर आपला देश स्वस्थ राहील हे मुलाचं काम बनसोड करत आहे. आपण काय मोठे विहार बांधतो आणि तिथं नुसते वंदना घेतो, परंतु असं धम्म कार्याचं शिबिर कोणी घेत नाही. मी सुद्धा नालंदा विद्यालयाचा सेक्रेटरी आहे, परंतु आमचं सुद्धा मग विहारामध्ये
घेतात पण तेवढा प्रतिसाद मिळत नाही. परंतु इथे यशवंत अंबोई आंबेडकर नगरमध्ये जे महिला मंडळ आहेत ते जास्त उत्साहाने येतात, सिद्धार्थ बुद्धावर घेतात आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतात. यापुढे त्यांना प्रकाश बनसोडणे म्हणतात, धम्मसेवक बनसोडजी असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. असंच कार्य ते समाजामध्ये करत राहतील हे यांना शुभेच्छा देऊन मी त्यांचं स्वागत करतो. बनसोड साहेब यांनी आम्हाला 10 दिवस पूर्ण मार्गदर्शन दिलं आहे. आम्ही प्राणायाम ध्यान साधना लावून त्याबद्दल माहिती मिळाली. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. त्याबद्दल आम्ही त्यांचा बनसोड साहेबांच्या ध्यान साधनेचा जो पुरेपूर फायदा घेतलेला आहे म्हणून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि या जैताळ स्थित सिद्धार्थ बौद्ध विहार या ठिकाणच्या परिसरातल्या लोकांनी त्यांचा एक मान सन्मान सुद्धा त्यांचा करण्यात आला आहे. आणि या माध्यमातून निरंतर जो ध्यान साधण्यामध्ये जुळणार लोक निरंतर जुळत राहावं आणि या ध्यान साधण्याचा पुरेपूर उपयोग प्रत्येक व्यक्तीने घ्यावा असं सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. चला, आपण 10 दिवसा शिबिरमध्ये समारोपीमध्ये आपण मंगल मैत्री आपण घेतलेली आहे. सगळे निरोगी राहोत, द्वेषमुक्त राहोत, योगमुक्त राहोत, रागमुक्त राहोत आणि सगळ्यांचं मंगल हो ह्या माध्यमातून आपण सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो. बुद्ध धम्म संघ प्रभावी, बुद्ध धम्म संघ प्रभावी, भयमुक्त आपण हो, भयमुक्त आपण हो. सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो. स्त्री अथवा पुरुष असो, स्त्री अथवा पुरुष असो, शत्रू अथवा मित्र असो, शत्रू अथवा मित्र असो, दूर अथवा जवळ असो, दूर अथवा जवळ असो, मालक किंवा मजूर असो, मालक किंवा मजूर असो, सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो. पशु पक्षी सगळे प्राणी, पशु पक्षी सगळे प्राणी, चालत असो की जलचरणी, चालत असो की जलचरणी, विश्वा माझी असतील जे जे, विश्वा माझी असतील जे जे, स्थूल असो वा सूक्ष्माती, स्थूल असो वा सूक्ष्माती, सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो. रोगमुक्त अनवेशमुक्त, रोगमुक्त अनवेशमुक्त होऊ सगळे सदा सुखी, होऊ सगळे सदा सुखी. लोभापासून मुक्ती मिळावी,
लोभापासून मुक्ती मिळावी प्रेमळवाणी सदामुखी प्रेमळवाणी सदामुखी सकलांचे मंगल हो सकलांचे मंगल हो सकलांचे मंगल हो साधू 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 जय भीम सगळ्यांना.